जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे मित्रांनो। तर आज मी अशा ठिकाणी आहे जिथे छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास, शेवटचा इतिहास नक्कीच ह्या जागेवरती घडला गेला आहे। ती जागा आहे पुणे शहरापासूनच। नक्कीच मी आता त्या ठिकाणी आहे। तर माझ्या मागे तुम्ही बघू शकता मंदिर आहे, बालाजी असं मंदिर आहे। आणि इकडे देखील एक छोटंसं मंदिर आहे, दगडी काम। आणि हे बघा, हेच ते ठिकाण जिथं छत्रपती संभाजी महाराज, धर्मवीर संभाजी महाराज यांची समाधी आहे। तर आतमध्ये कॅमेरा अलाउड नाही आहे, तरी आपण जेवढे शक्य होईल तेवढे नक्कीच दाखवण्याचा प्रयत्न करू। तर चला छत्रपती संभाजी महाराज यांच्या समाधीकडे जाऊया। आणि बघा इथे, हे बघा इथे चप्पल काढून ठेवू। आणि बघा समोरच आपण CCTV व ड्रोन कॅमेरा ते ठिकाण। आणि हाच तो प्रवेशद्वार छत्रपती संभाजी महाराज समाधीकडे जाताना। इथं बघा वेळ आहे 6 ते 6:30 अशी वेळ आहे। तर आतमध्ये आपल्याला शूटिंग अलाउड नाही आहे, तर तुम्हाला जेवढं होईल तेवढं इथनं दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे। हे बघा महाराजांची अशी काही प्रकारे आतमध्ये बघा समाधी स्थळ आहे। आणि नक्कीच याचा संग्रहालय म्हणजे तलवार, ढाल असे सर्व त्या टायमाला जे लढाईसाठी वापरण्यात आले होते ते सर्व प्रकारचे संग्रह इथं असे आहे बघा। आणि शॉर्ट्स, लेडीज जेंट्स शॉर्ट्स अलाउड नाही आहेत। तर चला आतमध्ये। छत्रपती संभाजी महाराज यांच्या अगदी जवळचा मित्र असा तो कवी कलश। नक्कीच छत्रपती संभाजी महाराज यांच्या शेवटच्या श्वासापर्यंत जो त्यांच्या बरोबर होता आणि त्यांच्यासोबत त्यांची हत्या करण्यात आली तोच। आणि ही आपल्या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची समाधी। मित्रांनो, इथं आल्यानंतर नक्कीच शांतता ठेवा आणि शांत उभे राहा किंवा शांत बाजूला बस। तुमच्यासाठी नक्कीच दाखवण्याचा प्रयत्न करतोय छत्रपती संभाजी महाराजांची समाधी। तर याच ठिकाणी छत्रपती संभाजी महाराज यांचे भीमा नदीमध्ये अवशेष म्हणजे तुकडे सापडले होते, तुकडे करून टाकण्यात आले होते। ते सापडले जमा करून ह्याच ठिकाणी त्यांना अग्नी देण्यात आली होती बघा। महाराजांची क्रूरपणे हत्या करून नक्कीच भीमा नदीमध्ये टाकण्यात आलं होतं। आणि असं सांगण्यात आलं होते की जे कोणी याला हात लावेल त्याची देखील हीच हालत होती। तर माती घेऊया आणि संग्रहालयाचं दर्शन करूया बघा। संग्रहालय आहे आणि तशी पण महाराजांची एक छत्रपती संभाजी महाराज यांच्या संग्रहालयासमोर आणि समाधीसमोर नक्कीच भव्य असं स्मारक आहे, प्रतिमा आहे। नक्कीच छत्रपती संभाजी महाराज यांच्या शौर्याची आणि बलिदानाची गाथा सांगणारं हे इथंशी बघा माहिती। आपण वस्तू संग्रहालयामध्ये आता आलोय। तर इथं माहिती देण्यात आली आहे की छत्रपती संभाजी महाराज आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचे चिरंजीव यांची भेट या जागेवरती झाली होती। आणि असेच हे ठिकाण बघा इथे माहिती देण्यात आली आहे। छत्रपती संभाजी महाराज आणि कवी कलश यांना जेव्हा अटक झाली होती त्यावेळेचं इथं चित्र नक्कीच लावण्यात आलं आहे बघा। छत्रपती संभाजी महाराज आणि कवी कलश। आणि हेच ते संत तुकाराम महाराजांचे चिरंजीव नारायण महाराज। आणि हे बघा माझ्या समोर तुम्ही बघू शकता ते शस्त्र, त्या काळातले शस्त्र। आणि इथं महाराज नरसिंह, धर्मवीर, शंभू, छत्रपती।
बघा नरसिंह म्हणजे सिंहाचा जबडा फाडताना. आणि हे बघा हे ते शस्त्र संग्रहालय त्या काळातले समोरच हे बघू शकता. प्रत्येक फोटोच्या खाली अशी माहिती दिलेली आहे. तर बघा इथे तुम्हाला ब्राह्मण गंगाधर कुलकर्णी मुसलमान झाले होते त्याच्यानंतरची तशी एक प्रकृती. आणि बघा इथे पण आहे मुरुड जंजिरा किल्ला महाराज जेव्हा जिंकण्याचा प्रयत्न करत होते तेव्हा इथं नक्कीच तिथेशी सेतू बांधण्याचं काम चालू होतं आणि त्याची इथं प्रतिकृती आहे. बघा हे छायाचित्र त्यावेळी महाराजांना कसं अटक करण्यात आलं होतं आणि त्यांची कशी धिंड काढण्यात आली होती, त्यांच्यावर किती अत्याचार किती छळ करण्यात आलं होतं नक्कीच ते सांगतंय. आणि बघा आगीचे सले त्यांच्या डोळ्यामध्ये टाकण्यात आले होते. आणि इथे बघा त्यांची अंगावरची शरीरावरची पूर्ण अतोनात हाल या छायाचित्राच्या माध्यमातून तो काळ आपल्या डोळ्यासमोर येतो. नदी पूर आलेला असतानाचा इथे बघा दृश्य दाखवण्यात आलंय. छत्रपती संभाजी महाराज यांच्या समाधी स्थळाचं आणि कवी कळश यांच्या समाधी स्थळाचं दर्शन घेऊन आता आपण बाहेर पडलोय. बघा माझ्या मागे. चला आता पुढचा प्रवास चालू करूया. नक्कीच मन शांत झालं या जागेवरती आल्यानंतर. नक्कीच 2 मिनटं एक शांतमध्ये तुम्ही नक्कीच उभे राहून डोळे बंद करून त्या काळातला एक स्थिती काय असेल ह्या जागेवरची ते अनुभवा. बघा आणि नक्कीच शस्त्र संग्रहालय पण तुम्हाला दाखवलं. जेवढं शक्य होईल तेवढं दाखवण्याचा प्रयत्न केलं मी. नक्कीच चला तर पुढच्या लोकेशनवरती जाऊया आणि तिथं आपला व्लॉग दुसरा शूट. व्हिडिओ कसा वाटला छत्रपती संभाजी महाराजांची समाधी स्थळ पुणे भीमा कोरेगाव ठिकाणी या ठिकाणी आहे. नक्कीच भेट द्या आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे आणि जय आदिवासी.